नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओचे आयोजन केले आहेत। तर चला पाहूया आपण आजच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण, आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत मिळणार 5 वेळा पदोन्नती, आले नवे अपडेट। या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सरकारी कर्मचारी सेवेत कार्यरत असताना आता मिळणार 5 वेळा पदोन्नती। पदोन्नती कशी मिळणार, पदोन्नतीच्या संदर्भात अपडेट मध्ये काय सांगितले आहे, कर्मचाऱ्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, पदोन्नतीच्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो वरील सर्व प्रश्नांचे उत्तर ह्या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत कार्यरत असताना त्यांना मिळणार 5 वेळा प्रमोशन म्हणजे पदोन्नती। 7व्या वेतन आयोगाला 31 डिसेंबर 2025 रोजी 10 वर्षाचा काळ पूर्ण होणार आहे। त्यामुळे नवा 8वा वेतन आयोग स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे आणि वेतन आयोगाच्या आतापर्यंतच्या इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात आला आहे। यानुसार म्हणजेच नियमानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे। यासाठी केंद्रातील सरकारने जानेवारी 2025 मध्ये देशातील 1.5 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून सध्या याच वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। यामधील सर्वात महत्त्वाच्या चर्चेचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर हा घटक होय। फिटमेंट फॅक्टर व्यतिरिक्त 8व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन बाबत आणि महागाई भत्ता बाबत देखील सध्या चर्चा सुरू झाली आहे। खरे तर फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। सध्याच्या 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका आहे। दरम्यान आता 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर बाबत आणि मॉडिफाईड अश्युअर्ड करिअर प्रोग्रेस म्हणजेच प्रमोशनच्या बाबतीत मोठे अपडेट समोर आले आहे। 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी म्हणजेच TOR एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम केला जाणार आहे असे म्हटले जात आहे। परंतु त्याआधी राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणे अर्थात NCJCM ने याबाबत आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे। अर्थात हा अंतिम प्रस्ताव नाही, मात्र आयोग या प्रस्तावावर विचार करणार आहे। NCJCM ने दिलेल्या प्रस्तावात 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे। जर समजा ही मागणी मान्य केली तर किमान वेतन हे 18,000 वरून 51,480 रुपये होऊ शकते। पेन्शन 9,000 रुपयावरून 36,000 रुपयापर्यंत वाढू शकते। तर या प्रस्तावात प्रमोशन बाबत सुद्धा मागणी करण्यात आली आहे आणि असे वर्तवले जात आहे की यात मॉडिफाईड अश्युअर्ड करिअर MACAP योजनेच्या अंतर्गत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असून जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर एका कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा कालावधीत किमान 5 वेळा पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। याशिवाय कर्मचाऱ्याला दिला जाणारा महागाई भत्ता 8व्या वेतन आयोगात बेसिक सॅलरीत समाविष्ट करण्याची देखील मागणी उपस्थित करण्यात आली आहे। असे झाल्यास देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे।
आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद.